नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ बाबत, ऑडिओ बाबत, पीडीएफ बाबत एखादं काम करायचं असेल तर याबाबत कोणतेही काम आपण एकाच वेबसाईटवर करू शकतो अशा वेबसाईटची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली होती। ज्या वेबसाईटचं नाव होतं 123 ॲप्स। या वेबसाईटवर कशा पद्धतीने काम करायचं याचा व्हिडिओ आपण जर पाहिला नसेल तर व्हिडिओ खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, यावर क्लिक करून आपण ही माहिती पाहू शकाल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीडीएफ बाबत एक सुंदर वेबसाईट आहे, या वेबसाईटवर पीडीएफ बाबत आपण कोणकोणती कामे करू शकतो। पीडीएफ बाबत मग कन्वर्ट असेल किंवा इमेज टू पीडीएफ असेल किंवा पीडीएफ मध्ये जे काही वॉटरमार्क असेल त्याची सिक्युरिटी असेल, पीडीएफ बाबत अशा सगळ्या माहितीबाबत आपण काम करत असाल किंवा काम करायचं असेल तर आपल्याला या वेबसाईटबद्दल माहिती असावी लागेल आणि त्या वेबसाईटचं नाव आहे आय लव्ह पीडीएफ। आय लव्ह पीडीएफ या वेबसाईटला आपल्याला प्रथमतः क्रोम ब्राउझरमध्ये सर्च करायचं आहे। बघा, मी या ठिकाणी गुगलवर सर्च करतो आय लव्ह पीडीएफ। सर्च केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी अशा पद्धतीने ही एक पहिलीच वेबसाईट दिसेल। या वेबसाईटला जेव्हा आपण क्लिक करू त्यानंतर या ठिकाणी आय लव्ह पीडीएफ याचा एक हा डॅशबोर्ड ओपन होईल। या डॅशबोर्डची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया। मी पुन्हा एकदा ही पूर्ण वेबसाईट ओपन झाल्यानंतर बघा या प्रमाणे ही एक वेबसाईट आपल्या समोर ओपन होईल। आता या ठिकाणी कोणकोणते ऑप्शन्स आहेत पहिल्यांदा ते पर्याय या वेब डॅशबोर्डची थोडक्यात माहिती जाणून घेऊया। आपण उजव्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी 3 रेषा आहेत, यावर क्लिक केलं तर या ठिकाणी होम, प्रोडक्ट, या ठिकाणी डेस्कटॉप, मोबाईल। बघा, आय लव्ह पीडीएफ याच्याबाबत ॲप्लिकेशन, याच्याबाबत सॉफ्टवेअर देखील आहेत। आपल्याला डेस्कटॉपवर हे आय लव्ह पीडीएफचं सॉफ्टवेअर घ्यायचं असेल, याच्या बाबतीत ॲप्लिकेशन घ्यायचं असेल तर आपल्याला या टॅबला क्लिक करून ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। मोबाईलवर घ्यायचं असेल तर या पद्धतीने या मोबाईल टॅबवर क्लिक करून प्ले स्टोअरला जाऊन आपण त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी खाली आलो तर त्याच्याबाबत थोडक्यात माहिती आहे। या ठिकाणी लँग्वेज देण्यात आली आहे, आपण इंग्लिश अथवा हिंदीमध्ये देखील याची माहिती या ठिकाणी पाहू शकतो। आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी दिलेला आहे आय लव्ह इमेज, IMG म्हणजेच इमेज। जसं पीडीएफ बाबत आपण या ठिकाणी काम करणार आहोत तसं तुम्हाला जर इमेजवर आधारित काम करायचं असेल तर या 3 आडव्या रेषा आहेत, यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवटी आय लव्ह इमेज यावर आपण क्लिक करा। बघा, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकतो आपण आय लव्ह इमेजचा हा डॅशबोर्ड ओपन होईल आणि या ठिकाणी आपण काम करू शकतो। प्रथमतः आपण पीडीएफ बद्दल पाहणार आहोत। मी पुन्हा एकदा जातो आणि आय लव्ह पीडीएफ या टॅबवर क्लिक करतो। याला आपण साइन अप करून घेऊ शकता गुगलने। आपल्याकडे आपलं जीमेल अकाउंट असेल तर आपण गुगलने या ठिकाणी साइन इन करून देखील काम करू शकता। त्याचप्रमाणे आय लव्ह पीडीएफ डेस्कटॉपवर आपल्याला हवं असेल तर या टॅबला क्लिक करून आपण ते डाउनलोड करू शकतो। आता या ठिकाणी लॉग इनसाठी म्हणा किंवा साइन अपसाठी आपण जीमेलचा वापर करा आणि लॉग इन करू शकतो। आता डाव्या बाजूला बघू शकतो आय लव्ह पीडीएफ आणि त्याच्या पुढे मर्ज पीडीएफ आहे, स्प्लिट पीडीएफ आहे, कॉम्प्रेस पीडीएफ आहे, असे 3 महत्त्वाचे ऑप्शन आहेत जे आपल्याला खाली पाहायचेच आहेत। मी त्याबद्दल माहिती देत नाही। कन्वर्ट पीडीएफ, बघा, कन्वर्ट टू पीडीएफ म्हणजे जेपीजी असेल, वर्ड असेल किंवा पॉवर पॉईंट, एक्सेल, HTML अशा वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स आपल्या समोर असतील आणि त्याचं सगळ्यांचं कन्वर्ट तुम्हाला जर पीडीएफ मध्ये करायचं असेल तर कन्वर्ट टू पीडीएफ नावाचा हा एक टॅब आहे। यामध्ये वर्ड असेल, वर्ड फाईल त्याचं पीडीएफ मध्ये रूपांतर करायचं असेल तर यावर क्लिक करा। आपल्याकडे एक्सेल फाईल आहे आणि त्याचं पीडीएफ कन्वर्ट करायचं असेल तर यावर क्लिक करा। थोडक्यात कन्वर्ट टू पीडीएफ कुठलेही डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे टॅब महत्त्वाचे दिलेले आहेत। आणि कन्वर्ट फ्रॉम पीडीएफ म्हणजे पीडीएफ असतील आणि पीडीएफचं कन्वर्ट हे आपल्याला जेपीजी मध्ये करायचं असेल, इमेजमध्ये, वर्डमध्ये करायचं असेल किंवा पॉवर पॉईंट असेल, एक्सेलमध्ये करायचं असेल, सो अशा पद्धतीने कन्वर्ट फ्रॉम पीडीएफ या टॅबचा वापर करून आपण हे पीडीएफ कन्वर्ट करू शकतो। यानंतर शेवटचा ऑप्शन आहे ऑल पीडीएफ टूल्स। या ठिकाणी बघू शकतो ऑर्गनाइज पीडीएफ। आता हे सगळे ऑप्शन या ठिकाणी खाली दिलेले आहेत, आपण पाहणारच आहोत। मात्र यावर मी सर्कर नेला तर या ठिकाणी मर्ज पीडीएफ आहे, म्हणजे मर्ज पीडीएफ मध्ये बघा, जर तुमच्याकडे 2 पीडीएफ असतील आणि दोन्ही पीडीएफची मिळून एकच पीडीएफ बनवायची असतील तर मर्ज पीडीएफ मध्ये जाऊन तुम्हाला ते दोन्ही पीडीएफ अपलोड करायचे आणि त्यानंतर डाउनलोडवर जर आपण क्लिक केलं तर ऑटो
ते दोन्ही PDF हे एकत्र येऊन त्या दोघांची एकच PDF या ठिकाणी जनरेट होते. म्हणजेच एक PDF दुसऱ्या PDF मध्ये मर्ज करण्यासाठी आपण या ठिकाणी करू शकतो. स्प्लिट करू शकतो. एखादं पेज तुम्हाला PDF मधलं हे पेज नको असेल, एखादं पेज नसेल, हवं नसेल, तर आपण रिमूव्ह पेजवर क्लिक करू शकतो. त्या PDF मधले पेजेस आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर एक्स्ट्रॅक्ट पेजेसवर जाऊन आपण ते करू शकतो. ऑर्गनाइज PDF आहे, स्कॅन टू PDF आहे. सो ऑर्गनाइज PDF या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसतात. यावर जाऊन आपल्याला PDF संदर्भात जे काही काम करायचं असेल ते या ठिकाणी समजून घ्या आणि त्यावर क्लिक करून ते काम करा. यानंतर ऑप्टिमाइज PDF मध्ये आपल्याला कॉम्प्रेस करायचं असेल, OCR PDF आहे, रिपेअर PDF आहे. OCRचा जास्त वापर आपण करत नाही, त्यामुळे मी त्या ठिकाणी जात नाही. रिपेअरमध्ये आपण क्लिक करून पहा. बघा, प्रत्यक्ष एखादी PDF या ठिकाणी अपलोड करा आणि त्याच्या बाबतीत तुम्हाला आउटपुट काय मिळते हे समजून घ्या. त्यानंतरच आपल्याला पूर्णतः या ठिकाणी त्याची माहिती मिळू शकते. मी ही फक्त बेसिक माहिती देतोय. कन्वर्ट टू PDF मध्ये आपण जसं आत्ताच या ठिकाणी पाहिलं, हे जे ऑप्शन आहेत या ठिकाणी, त्याचप्रमाणे कन्वर्ट टू PDF आणि कन्वर्ट फ्रॉम PDF. एडिट PDF आपल्याला रोटेट करता येऊ शकते. त्या PDFला पेज नंबर नसतील तर पेज नंबर देखील आपल्या पद्धतीने देऊ शकतो. बघा, ॲड वॉटरमार्क हे फार महत्त्वाचं आहे. आपण आपली स्वतःची एखादी माहितीची PDF जनरेट केली तर त्या पेजला बॅक साईडला एक वॉटरमार्क आपल्याला पाहिलेलं दिसते. बघा, कधी चिन्ह असते किंवा काही टेक्स्ट असतात, तर हे आपण या ठिकाणी येऊन देऊ शकतो. PDF एडिट करता येऊ शकते का, तर हो, या ठिकाणी एडिट PDF नावाचा हा ऑप्शन आहे. यावर आपण क्लिक केलं की आपल्यासमोर सिलेक्ट PDF फाईल आहे. यावर क्लिक करून PDF फाईल ही ओपन होईल आणि ती ओपन झाल्यानंतर त्याला एडिट आपण करू शकतो. म्हणजे कुठलीही PDF फाईल तुम्हाला एडिट करायची असेल तर यावर जाऊन आपण ते काम करू शकतो. आणि PDF सिक्युरिटीमध्ये अनलॉक PDF, एखादी लॉक असेल किंवा अनलॉक असेल तर लॉक करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जाऊन त्याला प्रोटेक्ट देखील करता येऊ शकते. त्याला साइन PDF, साइन इनचा प्रोसेस म्हणून त्या PDFला एक पर्याय देखील आपण या ठिकाणी देऊ शकतो. सो अशा पद्धतीने हे खूप महत्त्वाचे टॅब आपल्या सर्वांच्या दृष्टीने होते आणि यासाठीच आय लव्ह PDF या वेबसाईटचा वापर करून आता मी तुम्हाला हे जे वर माहिती दिली, सगळे हेच टूल्स या ठिकाणी दिलेले आहे. वॉटरमार्कवर आपल्याला एखादा वॉटरमार्क द्यायचा असेल PDFला, त्यावर क्लिक करा, सिलेक्ट PDF म्हणा आणि एक PDF आली की त्याला त्या ठिकाणी जे तुम्हाला टेक्स्ट द्यायचं असेल किंवा इमेज द्यायची असेल, वॉटरमार्क म्हणून त्या पेजच्या बॅकग्राऊंडला, बॅक साईडला म्हणा किंवा कोपऱ्यात म्हणा, तर ते आपण या ठिकाणाहून सहज देऊ शकतो. आणि यासाठी आपल्याला वॉटरमार्क या टॅबचा वापर करायचा आहे. यानंतर या सगळ्या टूल्सचा या ठिकाणी आपण माहिती आत्ता पाहिली आहे. PDF बाबत झालं. आता तुम्हाला एखाद्या इमेजवर काम करायचं असेल तर पुन्हा या 3 रेषा आहेत आडव्या, यावर या आणि आय लव्ह इमेज यावर क्लिक करा. इमेजवर क्लिक केल्यानंतर बघा, इमेज संदर्भात हा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल. आधी कॉम्प्रेस PDF होती, आता कॉम्प्रेस इमेज आली, रिसाइज आली, क्रॉप इमेज आहे, कन्वर्ट टू JPG आहे, फोटो एडिटर देखील आहे आणि मोर टूल्समध्ये जर क्लिक केलं तर हे सगळे जे खालचे ऑप्शन आहे ते या ठिकाणी दिसतात. आता मी खाली जाऊन या ठिकाणी तुम्हाला दाखवते इमेजच्या बाबतीत आपण काय काय काम करू शकतो. एखादी इमेज तुम्ही कॉम्प्रेस करू शकता, रिसाइज करू शकता, क्रॉप करू शकता. कन्वर्ट टू JPG मध्ये आपल्याला एखादं काही असेल तर ते JPG मध्ये देखील कन्वर्ट करता येऊ शकते. त्याचप्रमाणे फोटो एडिटर आहे, रिमूव्ह बॅकग्राऊंड आहे, रोटेट इमेज आहे, वॉटरमार्क इमेज, आपल्याला त्या इमेजला वॉटरमार्क द्यायचं असेल तर आपण या ठिकाणाहून देऊ शकतो. बाकी हे जे काही ऑप्शन आहेत हे मी यूज केले नाही, हे सध्या बघा नवीन आलेले आहेत. आपण त्याचा वापर करा आणि ते काय आहेत ऑप्शन हे समजून घ्या. कारण तंत्रज्ञान हे जेवढं आपण प्रॅक्टिकली हँडल करू, प्रॅक्टिकली वापरू, ते प्रॅक्टिकली ते करून पाहू, तेवढा आपल्याला नवनवीन शिकायला मिळणार आहे. यासाठीच मी आशा करतो की आजच्या व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वाचं होतं ते म्हणजे आय लव्ह PDF या वेबसाईटबद्दल तुम्हाला माहिती देणं हे आवश्यक वाटत होतं. आणि यासाठीच PDF संदर्भात अथवा इमेज संदर्भात आपल्याला जसं 1 2 3 ॲप्स ही सुंदर वेबसाईट आहे, त्याचप्रमाणे ही एक नवीन वेबसाईट आपल्याला आज माहिती मिळाली असेल, आय लव्ह PDF. मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर
व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन माहितीचं नोटिफिकेशन आपणास आपल्या मोबाईलवर सहज मिळेल. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.